डिअर स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल. इट्स ओनली स्टडी टाईम. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण इयत्ता 6वी इंग्लिश वर्कबुक 2.1 मिनी अँड विनी ही एक पोयम अभ्यासणार आहोत आणि त्याचं क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. मिनी अँड विनी, दिस इज अ ललबाय, दॅट इज मीन अंगाई गीत. टेक्स्ट बुक पेज नंबर 28 to 29. या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट पोएम दिलेली आहे. तुम्ही ही या ठिकाणाहून रीड करू शकता. लिसन, लर्न अँड सिंग विथ ॲक्शन्स. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. Sleep little ladies, and they slept well. Pink was the shell within, silver without. Sounds of the great sea wandered about. Sleep little ladies, wake not soon. Echo on echo dies to the moon. Two bright stars peeped into the shell. What are they dreaming of? Who can tell? Started a green linnet out of the croft. Wake little ladies, the sun is aloft. Alfred Lord Tennyson, that is the poet of this lullaby. टेक्स्ट बुक पेज नंबर 29. आता तुम्हाला याच्या खाली ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, ती तुम्हाला सोडवायची आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट इज फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. कवितेतून तुम्हाला यमक जुळणारे शब्द शोधायचे आहेत. तुम्हाला शब्द दिले आहेत पहा. शेल, वेल, तर त्याचा यमक जुळणारा शब्द कवितेत आला आहे वेल. देन विदाउट, अबाउट, सून, मून, शेल, टेल, क्रॉफ्ट, अलॉफ्ट. सेकंड नंबर क्वेश्चन इज कॉपी द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. कवितेतून पुढील शब्द लिहायचे आहेत. वर्ड्स दॅट बिगिन विथ यस. यस या लेटरपासून सुरुवात होणारे शब्द तुम्हाला कवितेतून शोधून लिहायचे आहेत. क्वेश्चन सोपा आहे, तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी खूप सारे वर्ड्स एस या लेटरपासून सुरुवात होणारे कवितेमध्ये मिळून जातील. नंबर देन सेकंड क्वेश्चन इज 3 पेअर्स ऑफ अपोजिट्स. कवितेमध्ये 3 अपोजिट पेअर्स मीन्स जोड्या आलेल्या आहेत, त्या तुम्हाला शोधून लिहायच्या आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेले आहेत पहा. स्लीप, वेक, विदिन, विदाउट, सन, मून. देन थर्ड क्वेश्चन इज वर्ड्स दॅट हॅव द लेटर एल. असे शब्द शोधायचे आहेत की ज्याच्यामध्ये एल हे लेटर आलेलं आहे. खूप जास्त शब्द आलेले आहेत एल असे लेटरचे, तर मी या ठिकाणी काही लिहिलेले आहेत पहा. स्लेप्ट, शेल, स्लीप, लिटल, लेडीज, वेल, सिल्वर, टेल, लिनेट, अलॉफ्ट. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे 4 थिंग्स यू मे सी इन द स्काय. तुम्हाला अशा 4 गोष्टी लिहायच्या आहेत ज्या तुम्हाला आकाशामध्ये दिसतात, ज्या कवितेत पण आलेल्या आहेत. सन, मून, स्टार्स, रेनबो. थर्ड क्वेश्चन इज मिनी अँड विनी स्लेप्ट विल इन अ शेल. कॅन यू थिंक ऑफ अदर सेफ नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लीप वेल. मिनी अँड विनी शिंपल्यात निवांत झोपले आहेत, परंतु ते निवांत झोपू शकतील अशा इतर सुरक्षित व छान जागा सांगायच्या आहेत. मिनी अँड विनी कॅन स्लीप वेल इन बेड, हाऊस, एटसेट्रा. त्या बेडवरती, घरामध्ये खूप छान झोपू शकतील. नंबर 4 क्वेश्चन इज फाइंड अँड राईट 2 स्टेटमेंट्स, 2 क्वेश्चन्स अँड 2 कमांड्स ऑफ द पोयम. हे तुम्हाला स्वतः शोधून लिहायचं आहे. देन त्याच्यानंतर तुम्हाला ओरल वर्क दिलेला आहे. लर्न टू से द फॉलोइंग फास्टर अँड फास्टर. शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोर. तुम्हाला हे लर्न करायचं आहे फास्ट अँड फास्ट. स्वॅन स्वॅन ओव्हर द सी, स्विम स्वॅन स्विम. नंतर थोडे स्वॅन स्वॅम बॅक अगेन, वेल स्वम स्वॅम. फास्ट अँड फास्ट लर्न करायचं आहे.
खाली पहा लर्निंग अबाउट लँग्वेज. प्रिपोजिशन्स दिलेले आहेत, शब्दयोगी अव्यय. रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग फ्रेजेस. पुढील शब्दसमूह वाचा आणि त्यांचे मराठीत भाषांतर करा. पहा नंबर 1 आहे इन द शेल म्हणजे शिंपल्यामध्ये. ऑफ द सी समुद्राच्या. नंबर 3 आहे टू द मून चंद्राकडे. इन टू द शेल शिंपल्याच्या आतल्या भागात. 5 आउट ऑफ द क्रॉफ्ट शेताच्या बाहेर. अंडरलाईन केलेले वर्ड्स हे प्रिपोजिशन्स आहेत. प्रिपोजिशन्स मीन्स शब्दयोगी अव्यय जे शब्दाला लागून येतात. त्याचबरोबर खाली तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पुढील प्रिपोजिशन्स वापरून प्रत्येकी 2 शब्दसमूह लिहा. इन वी प्ले इन द गार्डन. ऑन द बॉल्स ऑन द टेबल. Number 3 at don't look at me. Number 4 off I am proud of you. From Raju came from school. 2 Radha goes to school. Into teacher came into the room. Number 8 out of Raju took a book out of the bag. या पद्धतीने तुमचं 2.1 मिनी अँड विनी हे सोडवून झालेलं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. असेच व्हिडिओ पाहत राहा. कीप सपोर्टिंग मी. थँक्यू.